नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी डॉक्टर सचिन उदमले आणि आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर डॉक्टर स्मिता शिंदे मॅडम आणि डॉक्टर स्नेहलता सायंबर मॅडम. तर प्रथमतः रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपल्या दोघींचेही खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी डॉक्टर स्मिता शिंदे यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपली स्वतःची थोडीशी ओळख करून द्यावी. नमस्कार श्रोतेहो. मी डॉक्टर स्मिता बन्सी शिंदे. मी भूलतज्ञ आहे आणि मी वेदनाविरहित प्रसूतीमध्ये माझं खास तंत्रज्ञान मी विकसित केलेलं आहे. माझं MBBS आणि अनेस्थेशियाचं शिक्षण प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी इथे झालं आहे आणि त्यानंतर मी जी राष्ट्रीय संस्था आहे की ऑब्स्टेटिक ॲनेस्थेशियामध्ये काम करते, त्याचीही लाईफ टाईम आजीवन सदस्य आहे. तिथेही मला वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसद्वारे मी हे माझं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित केलेलं आहे. सध्या माझे पती श्री बन्सी शिंदे हे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रज्ञ आहे. बुरुडगाव रोड येथे शिंदे हॉस्पिटल आणि अंकुर टेस्ट बेबी सेंटर इथे मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे. धन्यवाद मॅडम. आरोग्यधार या सदरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता मी सायंबर मॅडम यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपलं थोडक्यात ओळख करून द्यावी. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर स्नेहलता नितीन सायंबर. मी भूलतज्ञ व वेदनारहित प्रसूती तज्ज्ञ आहे. माझे MBBSचे शिक्षण राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे मुंबई युनिव्हर्सिटी येथून झाले आहे. तसेच माझे पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲनेस्थेशिया लोकमान्य टिळक मेडिकल हॉस्पिटल सायन मुंबई येथून झाले आहे. त्यानंतर मी मागील 20 वर्षापासून ऑब्स्टेटिक ॲनेस्थेशियोलॉजिस्ट आणि वेदनारहित प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तसेच मी ऑब्स्टेटिक ॲनेस्थेशियोलॉजीची जी संस्था आहे असोसिएशन, त्याची मी लाईफ मेंबरशिप आहे आणि माझा बेसिक इंटरेस्ट जो आहे तो वेदनारहित प्रसूती तज्ज्ञमध्येच करत आहे मी. तर धन्यवाद मॅडम, आपले देखील खूप खूप स्वागत. आता जसं तुम्ही सांगितलं की कुठल्याही महिलेसाठी तिथे प्रसूतीचा जो काळ असतो हा खरंच असं म्हटलं जातं की तिथं दुसरा जन्म आहे आणि त्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेस प्रसूतीच्या वेदनामुळे देखील महिला खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतात. तर यासाठी भूलतज्ञाची एक खूप मोठी भूमिका यामध्ये राहिलेली आहे. तर मी स्नेहलता सायंबर मॅडम यांना विचारेल की मॅडम, वेदनारहित प्रसूती म्हणजे नक्की काय? नक्कीच उदमले सर, हा प्रश्न अगदी चांगला आहे, जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल. तर वेदनारहित प्रसूती ही एक नवीन कन्सेप्ट आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा एखादी पेशंट डिलिव्हरीसाठी येते त्या वेदना अत्यंत जास्त प्रमाणात असतात. असं म्हटलं जातं की प्रसूतीच्या वेदना ह्या हार्ट अटॅकच्या वेदनेपेक्षा 40% प्रमाणात जास्त असतात. असं म्हटलंच जातं की डिलिव्हरी म्हणजे बाईचा त्या दुसरा जन्म आहे आणि त्यासाठी आता भूलतज्ञ एक अत्याधुनिक तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे, जेणेकरून तुमच्या वेदना ह्या कमी करण्यात येतील. कारण हल्लीच्या मुलीचं जे आहे, आपण ज्याला म्हणतो सहन करण्याची शक्ती जी आहे ती खूप कमी आहे. तर मग एवढं तंत्रज्ञान डेव्हलप झालंय तर कशासाठी जीवघेणा वेदना सहन करायच्या? डिलिव्हरी ही हसतमुख झाली पाहिजे. त्याकरिता आम्ही भूलतज्ञ एक विशिष्ट प्रकारचं नळी टाकून त्यातून एक भुलेचं इंजेक्शन देतो, जे की कमी मात्रामध्ये असतं, जेणेकरून बाळावर आणि त्या मातेवर काही दुष्परिणाम होणार नाहीत आणि तिची डिलिव्हरी मात्र अगदी हसतमुखपणे होऊ शकते. त्यालाच आपण वेदनारहित प्रसूती किंवा पेनलेस लेबर असं म्हणतो. ओके. तर पेनलेस लेबर किंवा वेदनाविरहित प्रसूती, तर स्मिता मॅडमला मला विचारायला आवडेल की जसं म्हटलं जातं की भूलशास्त्रामध्ये वेगवेगळे भाग आहेत, तर यासाठी काही वेगवेगळे असं प्रशिक्षण घ्यावं लागतं का, किंवा त्या बाबतीत थोडंसं प्रेक्षकांना माहिती सांगावी? चांगला प्रश्न विचारला डॉक्टर उदमले. पहिलं तर आजच्या ह्या ज्या आपल्या विचारमंथनाला मी असं म्हणेल की आपण एक शीर्षक द्यावं की भूल प्रेमाची आणि वेदनाविरहित प्रसूतीच्या आनंदाची. वेदनाविरहित प्रसूती हे एक अत्याधुनिक वरदानच आहे. स्नेहलताने जे इंट्रोडक्शन सांगितलं त्यात मी फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते की पूर्वीच्या काळी ॲक्च्युली वेदनाविरहित प्रसूतीचा उगम भारतात नाही झालेला. मला आवर्जून सांगावंसं वाटेल की त्या काळात ब्रिटनच्या राणीने सर्वप्रथम वेदनाविरहित प्रसूतीच्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला आणि त्यानंतर त्यात हळूहळू शास्त्र प्रगत होत गेलं, कॉम्प्लिकेशन्स कमी होत गेले आणि त्यातील धोकेही कमी झाले.
अं, मला असं वाटतं की वेदनाविरहित प्रसूती ही काही मातांसाठी खरोखरच वरदान आहे. त्यातील काही उदाहरणं मला अशी द्यावीशी वाटतील की प्रथम प्रसूती समजा सिझेरियनद्वारे झाली असेल आणि त्यावेळी सिझेरियनची कारणं काही वेगळी असतील आणि ह्यावेळी आपल्याला जर त्या मातेला नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करायचा असेल तर नक्कीच आपण ह्या तंत्रज्ञानाचा वापर किंवा फायदा तिला देऊ शकतो. नंतर गरोदरपणातील अतिउच्च रक्तदाब असणाऱ्या ज्या माता असतात की ज्यांना कारण की हा उच्च रक्तदाब गरोदरपणात झालेला असतो, त्याला PIH किंवा एक्लाम्शिया म्हणतात. आणि अशा रुग्णांना जर आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत असू तर वेदनांमुळे अजून 20 ते 30% ब्लड प्रेशर वाढण्याचा संभव असतो आणि धोके उत्पन्न होऊ शकतात. तर अशा मातांना सुद्धा वेदना विरहित प्रसूतीने आपण त्यांच्या वेदना कमी करून ब्लड प्रेशर न वाढू देता तिला हसत हसत डिलिव्हरीला सामोरे जाण्यास मदत करू शकतो. त्यानंतर काही मातांची कमी वजनाची बाळं असतात, काही मातांना जन्मतः हृदयाची काही आजारे असतात किंवा काही मातांचा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं की जिथे त्या डिलिव्हरीच्या वेदनांमुळे दमू शकतात, थकू शकतात आणि त्या दमल्या थकल्या की ऑक्सिजनचं त्यांचा इंटेक कमी होतो आणि परिणामाने बाळाचे हृदयाचे ठोके पण कमी पडू शकतात. बाळ आतल्यात गुदमरण्याची शक्यता असते. आता अशा मातांना सुद्धा आपण वेदनाविरहित प्रसूतीच्या तंत्रज्ञानाने खूप मदत देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे भूलशास्त्रामध्ये जी काही प्रगती होत आहे किंवा नवीन नवीन गोष्टी घडत आहेत, तर याचा नक्कीच फायदा अशा प्रकारच्या रुग्णांना, जे आता शिंदे मॅडमने आपल्याला सांगितलं, तर अशा रुग्णांना नक्कीच होईल. मला सायंबर मॅडम यांना विचारायला आवडेल की अजून कुठल्या कुठल्या जे रुग्ण आहेत किंवा माता आहेत, तर त्यांच्यासाठी ही जी काही वेदनाविरहित प्रसूती आहे ही फायदेमंद झालेली आहे. नक्कीच. तर ही प्रोसिजर कशी असते, जेव्हा पेशंट कुठल्याही नॉर्मल डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या पेशंटला द्यायचं. तर काही काही पेशंट काय म्हणतात की मॅडम आता मला सहन होत नाही, कळा खूप दुखत आहे, कळा येत आहेत आणि मला खूप दुखत आहेत, काहीतरी करा. तर अशा वेळेस गायनेकोलॉजिस्ट काय करतात, भूलतज्ञांना कॉल देतात की ह्या पेशंटला तुम्हाला पेनलेस लेबर करायचं आहे, म्हणजे वेदनारहित प्रसूती करायची आहे. पण त्याआधी काही गोष्टी असतात ज्या रूल आउट केल्या जातात. म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड हे 4 ते 5 सेंटीमीटर व्यवस्थित उघडलेलं पाहिजे. ते एक आपल्याला इंडिकेशन असतं की आता डिलिव्हरीची प्रगती चांगल्या प्रमाणात होत आहे. मग भूलतज्ञांना कॉल दिल्यानंतर आम्ही येतो. पेशंट व्यवस्थित फिट आहे की नाही सगळं तपासल्यानंतर पाठीच्या मणक्यामध्ये आम्ही एक छोटीशी नळी टाकतो मणक्याच्या पोकळीमध्ये. त्याच्यातून एक वेदनाशामक औषधे दिली जातात, जेणेकरून पेशंटच्या वेदना बंद होतात पण कळा बंद होत नाहीत. तर कळा आलेल्या कशा कळतात पेशंटला, तर पोट कडक झालेलं जाणवतं पण पेशंटला बिलकुल दुखत नसतं, वेदना कमी झालेल्या असतात, जेणेकरून पेशंट हसतमुखाने डिलिव्हर होऊ शकते. तर हे उच्च रक्तदाबाचे जे पेशंट असतात, आपण जर वेदनारहित केलं तर त्यांचा रक्तदाब वाढणार नाही. हृदयाचे आजार असलेले पेशंट आहेत. आणि फर्स्ट थिंग ही तर पेशंट्स डिमांड, पेशंट जेव्हा मागतं दॅट इज द फर्स्ट इंडिकेशन. आणि आधी सिझेरियन झालेलं जर आता जसं शिंदे मॅडमनी सांगितलं, अशा पेशंटमध्ये ट्रायल देता नाही आपण ते देऊ शकतो वेदनारहित प्रसूती. आणि मेन म्हणजे हृदयाचे आजार असलेले, जेणेकरून कळा येतात तेव्हा वेदना होतात, वेदनामुळे हृदयावरचा लोड हा वाढतो, तो आपल्याला वाढू द्यायचा नसतो. त्यासाठी हे अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान आहे पेनलेस लेबर. ओके. आता शेवटचा जो मुद्दा मॅडम आपण सांगितला की बऱ्याचशा स्त्रिया आहेत तर त्यांना पूर्वीचे काही हृदयाचे आजार असतात, हृदयाचे झडपांचे काही आजार असतात आणि अशामध्ये नॉर्मलीच प्रसूती ही एक त्या महिलेसाठी मानसिक आणि शारीरिक असे बदल घडवणारे असते आणि त्याच्यामध्ये जर का असं काही हृदयाशी रिलेटेड आजार असेल तर नक्कीच तो ह्या वेदना रहित प्रसूतीमुळं त्यांचं जी प्रसूती आहे ही सुखकर होत असेल. मला स्मिता मॅडम यांना विचारायला आवडेल की जसं मी आता म्हटलं की कुठल्या महिलेसाठी प्रसूती पण त्याच्या अगोदरचे हे 9 महिने जे असतात हे खूपच शारीरिक आणि मानसिक बदलांचे हे दिवस असतात. तर मग अशा वेळेस आपण कुठल्या प्रकारे त्यांची काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारे ती तयारी करता? छान प्रश्न विचारला. कारण काय होतं, हे वेदनाविरहित प्रसूतीचं जे तंत्रज्ञान आहे, जर पेशंट जेव्हा अचानकपणे डिलिव्हरीच्या वेळेला ॲडमिट होतो, कारण की तो बऱ्याच वेळेला प्लॅन्ड किंवा प्लॅनिंगने ॲडमिट नाही होत, कारण रात्री अपरात्री कधीही कळा येणं, पाण्याचा पदर सुरू होणं ह्या गोष्टी होतात. तर रुग्णाला आणि रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना, जसं की त्यांचे पती किंवा घरातील महत्त्वाचे व्यक्ती,
यांना ह्या तंत्रज्ञानाबद्दल आणि रुग्णाला सुद्धा जर माहिती असेल तर त्यांचा त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कल थोडासा जास्त होतो, असं माझा अनुभव आहे. ओके. आता सुदैवाने मी माझ्या मिस्टरांबरोबर, डॉक्टर बनसी शिंदेबरोबर कंटिन्युअस काम हॉस्पिटलमध्ये असते. त्यामुळे आम्ही असा एक प्रघात केलेला आहे की ज्या रुटीन 9 महिने आपल्याकडे प्रसूतीच्या तपासणीसाठी माता येतात, साधारणपणे 8.5व्या महिन्यात आफ्टर 35 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी त्यांना आम्ही त्यांच्या एक क्लोज नातेवाईक प्लस रुग्ण स्वतः म्हणजे माता, त्यांना आम्ही ह्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देतो, त्यांना एक पॅम्पलेट वाचायला देतो, त्याचे फायदे तोटे काय आहेत ते सांगतो, ते ऐच्छिक आहे ते कंपल्सरी नाही आहे हे पण सांगतो. अधिक त्यांचं त्यावेळेस हृदयाची परिस्थिती, त्यांच्या मणक्यांची परिस्थिती, त्यांचं एक जनरल चेकअप सुद्धा तेव्हा होतं. कारण जेव्हा पेशंट रात्री अपरात्री अचानकपणे प्रसूतीसाठी येतो आणि त्यांचं पूर्णपणे समुपदेशन झालेलं असतं किंवा त्यांना बघितलेलं असतं की यांच्या मणक्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, यांना सगळी माहिती समजावून सांगितलेली आहे, नातेवाईकांनाही याबद्दल माहिती आहे, तर त्यावेळी अगदी रात्री अपरात्री सुद्धा तिने जर वेदनाविरहित प्रसूतीची अपेक्षा व्यक्त केली तरी मी टाकू शकते, कारण त्यांचं मी समुपदेशन केलेलं असतं. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो कधी कधी आपल्याकडनं सुटतो. तर मला असं सांगायला आवडेल की इव्हन स्नेहलता माझी मैत्रीण जी वेदनाविरहित प्रसूतीचं काम करते, इफ पॉसिबल ज्या रुटीन ANC आहेत ज्यांच्याकडे ती वेदनाविरहित प्रसूतीचं काम करते त्यांच्याकडे एक 8.5व्या महिन्यामध्ये पेशंट रुटीन चेकअपला आल्यानंतर जर तिला शक्य झालं तिच्या वेळात वेळ काढून तर ते समुपदेशन जर झालं तर अजूनच पेशंट व नातेवाईक यांचा जो ही प्रसूतीकडे घेण्याचा कल वाढेल समाजात. कारण ह्याबद्दल बऱ्याच नातेवाईकांनाही माहिती नसतं आणि नवीन तंत्रज्ञान आपण साध्या भाषेमध्ये जर समजावून सांगितलं तर ते जास्त उपयुक्त ठरतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे नक्कीच प्रसूतीपूर्व समुपदेश हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि जसं आपण जाणतोच की प्रसूती म्हणजे वेदना आल्याच हा आपले जे काही घरातील जुने लोक आहेत किंवा ओल्ड मंडळी आहेत तर त्यांच्यासाठी असं असतं की अरे प्रसूती म्हणजे वेदना असल्याच पाहिजे, परंतु तसं नाही आहे. जर तुम्ही प्रॉपर ठिकाणी जाऊन प्रॉपर भूलतज्ञ किंवा तुमचे जे काही गायनेकॉलॉजिस्ट आहे यांच्याशी जर का तुम्ही संवाद साधला तर नक्कीच ही प्रसूतीरहित वेदनारहित प्रसूती ही प्रत्येक महिलेसाठी उपलब्ध होऊ शकते. तर मला आता स्नेहलता मॅडम यांना विचारायला आवडेल की मॅडम थोडंसं आमच्या सगळ्या श्रोतांना कळेल असेल की नक्की एक्झॅक्टली काय प्रोसिजर केली जाते, ह्याबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगा. तर जेव्हा पेशंटचे डिलेव्हरीच्या कळा चालू होतात, गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड हे 4 ते 5 सेंटीमीटरनी उघडलेलं असतं, त्यावेळेस आम्ही पेशंटच्या पाठीच्या मणक्यामध्ये एक छोटी 1 मिलीमीटरची एक नळी असते, त्याला आम्ही इपिड्युरल कॅथेटर असं म्हणतो. ते असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन आम्ही ते पाठीच्या मणक्याच्या पोकळीमध्ये टाकतो आणि त्याच्यातून वेदना शामक औषधे दिली जातात, ज्याचं मात्रा जी असते जशी आपण सीझरला भूल देतो त्याच्यापेक्षा 4 टाइम्स डायल्युटेड असतं, म्हणजे ती मात्रा अतिशय कमी असते जेणेकरून त्याचे कुठलेही दुष्परिणाम मातेवर किंवा बाळावर होणार नाही. ते फर्स्ट डोज आम्ही 4 to 5 सेंटीमीटर डायलेटेशन झाल्यावर देतो आणि त्याच्यानंतर पेशंट 10 मिनिटांनंतर त्याची ॲक्शन येते आणि पेशंटला कंटिन्युअसली मी विचारत असते की आता किती फरक पडलाय. कळा सुरू झाल्या तेव्हा दुखत होतं 100%, तर बरेचसे पेशंट सांगतात की 70 ते 80% फरक पडलेला आहे आणि अगदी हसतमुखाने ते डिलिव्हर होतात पेशंट. आणि बऱ्याचदा तर माझा असा अनुभव आहे, आता मी रुटीनली पेनलेस लेबरची प्रॅक्टिस मी सुखदा हॉस्पिटलला करते. काही काही पेशंट जेव्हा पहिल्या डिलिव्हरीला आलेले असतात तेव्हा घेतात आणि सेकंड टाइम डिलिव्हरीला येतात ते स्वतः म्हणतात मॅडम त्या भूलवाल्या मॅडमला बोलवा आणि माझी वेदनारहित प्रसूती करा. नक्कीच म्हणजे जसं जसं लोकांनी किंवा महिलांनी हे अनुभव घेतलेले आहेत तर त्यांना निश्चितच याचे फायदे दिसून आलेले असतील. तर ॲक्च्युली मला शिंदे मॅडम तुम्हाला विचारायला आवडेल की बऱ्याचशा वेळेस असं म्हटलं जातं की वेदना आल्यानंतरच प्रसूती योग्य पद्धतीने होते. आता तुम्ही जेव्हा म्हणतायत की वेदना रहित प्रसूती असेल, परंतु मग जे प्रसूतीचे होण्याचे जे स्टेप्स आहेत तर त्याच्यावर कुठला ह्या तुमच्या वेदनाशामक औषधांमुळे काही परिणाम होतो का? म्हणजे बऱ्याचशा लोकांना अशी शंका असू शकते की नॉर्मल डिलिव्हरी नक्की होईल का किंवा सिझरियन करण्याची वेळ ह्या गोष्टींमुळे येऊ शकते का? खूप चांगला आणि नेहमी विचारणारा
नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे नातेवाईकांकडनं. स्नेहलताने जसं मगाशी सांगितलं की याच्यामधनं हा भुलीचाच एक प्रकार आहे वेदनाविरहित प्रसूती म्हणजे, पण ह्याच्यामधनं जी औषधांची मात्रा दिलेली असते ती खूप डायल्युटेड असते आणि ही वेदनाविरहित प्रसूतीच्या नळीमधनं आम्ही जी औषधं दिली जातात त्याच्याने पेशंट चालू शकतो, फिरू शकतो, बोलू शकतो, उठून बसू शकतो. म्हणूनच त्याला वॉकिंग एपिड्युरल म्हणतात. कारण की ती नळी टाकल्याने किंवा त्या नळीमधनं दिलेल्या औषधांनी पेशंटची कुठलीही नॉर्मल प्रक्रिया बंद होत नाही. कारण जसं आपण ऑपरेशनला भूल देतो तेव्हा तेवढ्या ठराविक काळापुरते पेशंटचे पाय हलत नाहीत, पेशंट पाय उचलू शकत नाहीत, तसं ह्या वेदनाविरहित प्रसूतीच्या तंत्रज्ञानामध्ये होत नाही. पेशंटला आम्ही नळी टाकून चालवतो, खायला देतो, वॉशरूमला पाठवतो, म्हणून त्याला वॉकिंग एपिड्युरल म्हणतात. पहिली गोष्ट ती आहे की पेशंट त्याने जखडून जात नाही. पेशंटच्या नातेवाईकांना किंवा पेशंटला असं वाटतं की आपल्या मणक्यांच्या गॅपमधनं नळी टाकली आहे म्हणजे फार मोठं काहीतरी ऑपरेशन आहे ना, आता आपण जखडून जाणार, मग डिलिव्हरीला जोर कसा घेणार, पाय कसे पकडणार, मग बाथरूमला कसं जाणार. तर हे मला पहिल्यांदा सांगायचंय की हा गैरसमज बऱ्याच जणांमध्ये असतो. दुसरी गोष्ट, आम्ही पेशंटला काउन्सिलिंग करताना किंवा समुपदेशन करतानाच हे सांगतो की वेदनाविरहित प्रसूतीने तुमच्या डिलिव्हरीच्या स्टेजेस किंवा ज्या स्टेप्स आहेत, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, ह्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. पेशंटला असं सांगावं लागतं की तुमच्या येणाऱ्या काळा येणार आहेत अशाच येणार आहेत. पिशवीचं तोंड जितक्या सेंटीमीटरने, जितक्या तासाने उघडणार आहे तसंच उघडणार आहे. बाळ जसं जसं खाली सरकणार आहे तसंच खाली सरकणार आहे. ह्या तिन्ही गोष्टींवरती वेदनाविरहित प्रसूतीच्या तंत्रज्ञानाने कुठलाही फरक पडणार नाही. राहिली गोष्ट, जेव्हा हेड ऑन पेरिनियम म्हणतो आम्ही, म्हणजे जेव्हा अगदी प्रसूती होणार असते, आम्हाला रुग्णाला हेही सांगावं लागतं, कारण रुग्णाला असं वाटतं की वेदनाविरहित प्रसूतीची नळी टाकली आहे म्हणजे मला अगदी आता 100% काहीच जाणवणार नाही. हा एक फार मोठा गैरसमज आहे. तर ते आम्हाला पेशंटला सांगावं लागतं की तुम्हाला जेव्हा बाळाचं डोकं बाहेर येणार असतं तेव्हा खालच्या ज्या जागेवरती, त्याला आम्ही पेरिनियम म्हणतो, पेरिनियल प्रेशर, हे जाणवणार आहे. तुम्हाला जेव्हा पुश करायचंय आणि जेव्हा बाळ बाहेर येण्यासाठी प्रेशर करायचंय, ह्याच्या जाणीवा सुद्धा तुम्हाला सगळ्या होणार आहेत. पोट कडक होणार आहे म्हणजे कळ येणार आहे, बाळ खाली सरकणार आहे. म्हणजे रुग्णाला हा एक फार मोठा गैरसमज असतो. कारण मी खूप वेळा असं ऐकलंय पेशंटच्या नातेवाईकांचं की ती नळी टाकणार म्हणजे मॅडम कळा बंद करणार आणि मग तुझी नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, तुझी सीझर होणार. हे खूप मोठा गैरसमज आहे. तर ते मला एक सांगावंसं वाटतं की प्रसूतीच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये किंवा कुठल्याही स्टेप्समध्ये याने काहीही फरक पडत नाही. आणि पेशंटला प्रेशरही करता येतं, जोरही करता येतो, फक्त थोडंसं प्रेशर सेन्सेशन जाणवतं हेही सांगावं लागतं, नाहीतर मग त्यांना असं वाटतं की इफेक्ट आलेला नाहीये 100%. नक्कीच. म्हणजे प्रसूतीच्या ज्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये तर कुठलाही आडकाठी या प्रक्रियेमुळे येत नाही. परंतु डेफिनेटली जे काही प्रसूतीपूर्वीच्या ज्या कळा असतात त्याचा जो पेन असतो हा डेफिनेटली कमी होतो आणि शेवटी जसं प्रसव क्रिया शेवटच्या क्षणाला असते त्यावेळेस पेशंटला नक्कीच त्याचा थोडाफार त्रास हा जाणवणारच असतो. धन्यवाद मॅडम, आपण खूप साध्या आणि सिंपल शब्दांमध्ये श्रोत्यांना समजेल अशा भाषेमध्ये ही गोष्ट सांगितली. आता मला स्नेहलता मॅडम यांना विचारायला आवडेल की आता तुम्ही बऱ्याच वर्षांपासून ही वेदनारहित प्रसूती च्या गोष्टी करत आहात, तर यामध्ये तुम्हाला असा कुठला छानसा अनुभव आला आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच वाटलं की अरे वा, आपण ही गोष्ट करतो? असं कुठला एखादा अनुभव आमच्या श्रोत्यांशी आपल्याला शेअर करावासा वाटेल. हो, नक्कीच. एक खूप चांगला फीडबॅक मिळाला होता पेशंटकडून. आता आम्ही भूलतज्ञ डॉक्टर हे नेहमी पडद्यामागचे कलाकार म्हणून ओळखले जातो. पण ह्या लेबर ॲनेस्थेसिया किंवा वेदनारहित प्रसूतीमध्ये मी एक अनुभवलंय की एका पेशंटने अगदी, म्हणजे ती मला म्हणे की मला 90% फरक पडला मॅडम, आणि त्याच्यामुळे तिने जो डिलिव्हरीसाठी जो जोर करावा लागतो तो अगदी व्यवस्थित केला. आणि आपण जी म्हणतो डिलिव्हरीची सेकंड स्टेज असते ती, त्याचा वेळ कमी होतो, म्हणजे जेणेकरून पेशंटची प्रसूती ही लवकर होते वेदना नसल्यामुळे. तर त्या अक्षरशः त्या पेशंटनी मला जाता जाता विचारलं की मॅडम तुमचं नाव काय. शक्यतो भूलतज्ञांचं नाव बऱ्याच पेशंटला माहितीच नसतं की भूलतज्ञ हे वेगळे डॉक्टर्स असतात आणि ते आपल्यासाठी एवढं काही करतात. पण त्या पेशंटनी मला अक्षरशः नाव विचारलं आणि थँक्यू म्हटली. म्हणजे त्या थँक्यूचं हे मोल कशामध्येच होणार नाही. ती पेशंट मला अजून डोळ्यासमोर येते. ओके, खूपच छान, खूपच छान. कारण की आपण जे कार्य करत असतो आणि त्या कार्याला जर का अशा प्रकारे कोणी
पावती दिली तर नक्कीच आपल्याला तो आनंद जो असतो तो हा जगावेगळा असतो. मला शिंदे मॅडम यांना विचारायला आवडेल की ही जी काही वेदनारहित प्रसूती आहे तर जसं म्हटलं जातं की भूल दिल्यानंतर काही लोकांना त्रास होत असतो किंवा कॉम्प्लिकेशन असतात किंवा त्याचे दुष्परिणाम असतात. तर ह्या प्रसूतीच्या प्रक्रियेचे काही दुष्परिणाम आहेत का? छान प्रश्न विचारलाय, कारण की सगळ्यांनाच ह्या शंका असतात. कारण फायद्यापेक्षा दुष्परिणाम काय आहेत हे जाणून घेण्यात जास्त रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक उत्सुक असतात. तर अतिरिक्त खर्च सोडला तर मला नाही वाटत आहे. गेले 15 वर्षापासून मी ही प्रक्रिया अवलंबते आहे. तर थोडासा खर्च अतिरिक्त वाढतो औषधं आणि प्रक्रियेचा, भूलतज्ञांची जी फी असते आमची. आणि थोडंसं अनुभवाने असं वाटतं की एक 4 ते 5% इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी रेट वाढतो असं मला म्हणायचंय. इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी म्हणजे काय, की काही प्रसूतीचे रुग्ण असे असतात, त्यांना बॉर्डरलाईन म्हणतात, की त्यांचं जी खाली बाळाची येणारी वाट असते ती थोडीशी कमी असते. पण जास्त प्रयत्न केले तर बाळ नॉर्मल होऊ पण शकतं. पण त्या कमी वाटेच्या वेदना खूप असतात. मग त्यात जर आपण वेदनाविरहित प्रसूतीची नळी टाकली तर नॉर्मल व्हायला खूपच मदत होते. पण मग कधी कधी व्हॅक्यूम किंवा वेंट्यूज लावून डिलिव्हरी करावी लागते शेवटच्या क्षणाला, जेव्हा बाळाचं डोकं थोडंसं अडकलेलं असतं. तर 4 ते 5% इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरीचा रेट वाढतो. आणि अतिरिक्त खर्च हे सोडलं तर माझ्या माहितीत तरी फार मोठे नोंद दुष्परिणाम ह्या प्रक्रियेचे काही नाहीयेत. नक्कीच मॅडम, आपण आता जसं सांगितलं की बऱ्याचशा वेळेस प्रसूतीच्या वेदनेचे बाबतीतले जे काही महिलांचं सुरुवातीचे अनुभव किंवा वडीलधाऱ्या वडिलांचे अनुभव असतात त्याच्यामधून पण एक न्यूनगंड महिलेच्या मनामध्ये तयार झालेला असतो की ती त्यातून ती जाणं तिला किती सोपं आहे किंवा अवघड आहे. तर नक्कीच या वेदनारहित प्रसूतीमुळं अशा महिलांसाठी देखील एक चांगली जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं सोपा असं मार्ग निर्माण झालेला आहे. तर मला स्नेहलता मॅडम यांना विचारायला आवडेल की या निमित्ताने आपण आपले जे काही श्रोते आहेत किंवा महिला आहेत तर यांना कुठला संदेश आपण देऊ इच्छिता? नक्कीच. आता वेदनारहित प्रसूती जर केली तर आई दमत नसल्यामुळे ती बाळाचं स्वागत अगदी आनंदाने करू शकते. आणि तिचा जो बाळाशी जो बॉन्ड तयार होतो तो अगदी आनंदी राहतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, डिलिव्हरीच्या वेळेस पेशंट टायर्ड होतात, ते नंतर बाळाकडे बघत पण नाही, त्यांना एवढं वेदना झालेले असतात. तर तुम्ही जर वेदनारहित प्रसूती केली तर बाळासोबतचा जो बॉन्ड असतो तो पण चांगला राहतो. आणि ह्याचा बाळावर किंवा मातेवर काही परिणाम होत नाही. तर जेणेकरून तुम्ही जेव्हा केव्हा तुमच्या डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जातात तर तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला डिमांड करू शकता की मला असं असं माझी वेदनारहित प्रसूती करायची आहे, जेणेकरून मी अगदी हसतमुख माझ्या बाळाचं स्वागत करू शकेन. नक्कीच मॅडम, आणि हाच प्रश्न मला शिंदे मॅडम तुम्हाला देखील विचारायला आवडेल की आपल्या या आरोग्यधारा या सदरामध्ये जे काही श्रोते मंडळी आपल्याला ऐकत आहेत तर अशा श्रोत्यांना तुम्ही कुठला संदेश द्याल? मी असा संदेश देईल की नवीन तंत्रज्ञान हे विकसित जे होतात ते खरंच आपल्या फायद्याचे असतात. आणि त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊन त्याचा जास्तीत जास्त अवलंब कसा करता येईल यावर सगळ्यांनी भर द्यायला पाहिजे. असं समाजामध्ये जाणवतं की उदाहरणार्थ की पूर्वी समजा फॅशन म्हणा किंवा काही आपण आता इव्हेंट्स करतो, मोठे मोठे कार्यक्रम होतात, फॅशनच्या बाबतीत म्हणा, शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरण्याच्या बाबतीत म्हणा, मोबाईल, टीव्ही, ह्याच्यामध्ये अडाणी समाज सुद्धा मागे नाहीये. तो अगदी लेटेस्ट मोबाईल, त्याचे फंक्शन्स किंवा इव्हेंट कसा जास्तीत जास्त लेटेस्ट पद्धतीने साजरा करता येईल किंवा लेटेस्ट फॅशन कशी करता येईल ह्यात आपण सगळ्यात अग्रेसर असतो. मग हे जे आपल्या तब्येतीशी रिलेटेड किंवा आपल्या प्रसूतीशी रिलेटेड, की जो आयुष्यातला खूप मोठा घटक आहे, की सुरक्षित माता आणि सुरक्षित बाळ हे असणं जन्माच्या वेळेला, मग ह्याच्याशी रिलेटेड जर काही तंत्रज्ञान असेल लेटेस्ट, मग त्याच बाबतीत आपण मागं का राहावं? आपण नको त्या गोष्टींमध्ये खूप खर्च करतो, लाख लाख रुपयाचे मोबाईल घेतो, लाख लाख रुपयाचे डीजे लग्नाला लावतो. मग आपण आपल्या पत्नीच्या, बहिणीच्या किंवा आपल्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेला जर तिला त्रास कमी होईल आणि तिची डिलिव्हरी सुखरूप होईल असं जे तंत्रज्ञान आहे की त्याला इतका लाखात पण खर्च येत नाहीये, त्याची ऍटलिस्ट माहिती घेणं, आणि तो जर आपण घेऊ शकत असेल तर आपण 9 महिने ज्या डॉक्टरांकडे जातो त्यांच्याशी चर्चा करून समुपदेशन घेऊन घ्यावं, हे मी आजच्या ह्या
टॉकमधून सगळ्यांना सांगेल की ह्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त अवलंब करून आपल्या घरात कसं सुरक्षित मातृत्व आणि असं म्हणेल की भूल प्रेमाची आणि प्रसूती आनंदाची असं जे आहे स्लोगन ते सगळ्यांनी आपल्या घरामध्ये अवलंबला पाहिजे. एवढंच मी श्रोत्यांना सांगेल. नक्कीच गीता मॅडम यांनी आता खूप परखडपणे आपल्या श्रोत्यांना एक संदेश दिलेला आहे आणि मला आशा आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या लाईफमध्ये अपग्रेडेशन चालू ठेवतो तर नक्कीच या बाबतीमध्ये देखील सर्व श्रोते आपण जे काही सांगितलं आहे याचा विचार नक्कीच करतील. तर मी डॉक्टर स्मिता शिंदे मॅडम आणि डॉक्टर स्नेहलता सायंबर मॅडम आपण या आरोग्यधारा या सत्रामध्ये आमच्या प्रेक्षकांशी आमच्या श्रोत्यांशी येऊन संवाद साधला त्याबद्दल आपल्या दोघींचे देखील खूप खूप धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सचिन. आमची खूप छान आज मुलाखत तुम्ही घेतली आणि धन्यवाद 90.4 FM आम्हाला आज प्लॅटफॉर्म दिला की आमचे विचार आम्ही मांडू शकू. धन्यवाद डॉक्टर सचिन उदमले आणि धन्यवाद 90.4 FM. थँक्यू. तर श्रोतो आपण आरोग्यधारा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. या कार्यक्रमाविषयी आपले मत कळवण्यासाठी आपण पत्राद्वारे आमच्याशी संवाद साधू शकता. पत्ता आहे रेडिओ नगर 90.4 FM प्रतिसाद केंद्र लेंडकर मळा बालिकाश्रम रोड अहमदनगर आणि आपण मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील आमच्याशी संवाद साधू शकता. तर मोबाईल नंबर आहे 90 11 11 23 90 90 11 11 23 90 आणि आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. ईमेल आय डी आहे radionagar@snehalaya.org. धन्यवाद.